उल्हासनगर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे पडले। खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झालेत आणि पालिका खड्डे केव्हा बुजवणार असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। यात सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी घेतला, आपण पाहूया। उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची जी आहे ती अक्षरशः चाळण झालेली आहे आणि आपण आज उल्हासनगरमधील पूर्व आणि पश्चिमला जोडणारा जो उड्डाण पूल आहे छत्रपती शाहू महाराज या उड्डाण पुलावरती आहोत आणि या उड्डाण पुलावरती खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। या खड्ड्यांना तलावाचे जे स्वरूप आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि वाहन चालक जे आहेत मोठ्या कसरीने या ठिकाणून आपली वाहनं जी आहेत ती चालवताना आपल्याला दिसत आहेत। या खड्ड्यांकडे महापालिका जी आहे ते दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते आणि नागरिक जे असतील यांना आणि प्रवासी जे असतील यांना मनस्ताप जो आहे तो मोठा सहन करावा लागतोय। आपल्यासोबत काही वाहन चालक याच रस्त्यावरून जी वाहने चालतात ती आपल्यासोबत आहेत। दादा, काय या रस्त्याची समस्या आहे? किती वर्षापासून या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, काय सांगशील? दरवर्षी या रस्त्याची अशीच अवस्था होत राहते। गेल्या वर्षी हा रोड बनवला होता, पूर्ण डांबरीकरण केला, डांबरीकरण करून पुन्हा एक पावसाला काढला, हा दुसरा पावसाला सुरू नाही झाला तर पुन्हा हीच अवस्था झालेली आहे। इथून हजारो नागरिकांचा प्रवास होतो। महानगरपालिकेत रेव्हेन्यू जनरेट करणारा हा उड्डाण पूल आहे, कारण भरपूर माल वाहतूक गाड्या इथून येत राहतात। परंतु या रोडाकडे ज्या प्रकारे महानगरपालिकेने लक्ष दिला पाहिजे तो लक्ष दिला जात नाही। ते फक्त त्यांचा टेंडर काढतात, खड्डे भरतात, रोड बनवतात आणि त्यातून त्यांचं कमिशन काढतात। या कमिशन मुळे जर नागरिकांचा जर जीव धोक्यात गेला किंवा त्यांना बरं वाईट झालं त्याची जबाबदारी महानगरपालिका घेणार आहे का? तर महानगरपालिकेची जबाबदारी घेत नाही। तर तेच आमचं म्हणणं आहे, जर तुम्ही आमचा टॅक्स घेताय, आमचे पैसे जर घेताय तर चांगल्या कामासाठी वापरा, कारण आम्ही टॅक्स पेअर आहोत। तर आम्हाला चांगले रोड पाहिजेत। उल्हासनगर महानगरपालिका असे जीवघेणे खड्डे कधी बुजवणार असा जो प्रश्न आहे आता या सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।